शरद, कधी आलास? आत्ताच. काय झालं? पोलीस स्टेशन मध्ये का बोलवलं होतं तुला? इथे नको. का सांग ना. संगीता ऐकेल ग. ऐकलं तर जीव घेईन मी तिचा. तू सांग काय झालंय. अजय ठाकूरला तुझ्या भूतकाळाबद्दल प्रश्न पडलेत. काय? तू तिथपर्यंत कसा पोहोचला? काय माहित, तू त्याला गुंतवू शकली नाहीस ना. अरे मी प्रयत्न केलाय शरद, आताही करते, पण नाही अडकत आहे तो. मी काय करू? माझ्याबद्दलही विचारत होता. मग काय सांगितलंस? तुझ्याबद्दल काही मी माहिती नाही म्हणूनच सांगितलं, आणि माझ्याबद्दल काही हातूर मातूर सांगितलं. अजून काय नाही. तुला पत्र येतात का कोणाची, किंवा मग कोणाचा नातेवाईकांचा फोन येतो का, कोणी नातेवाईक येतात का तुझे, वगैरे वगैरे. शरद, तू एवढ्या कॅज्युअली कसं बोलू शकतो सर? आणि प्रश्न विचारला ना त्यानं, याचा अर्थ त्याला काही माहिती नाहीये. माहिती असते तर विचारलंच नसतं त्यानं. पण म्हणजे हा किडा त्याच्या डोक्यात घुसलाय ना. घुसू दे ग. तो त्याच्या स्पीडने इथे येईपर्यंत आपण इथून निघून गेलेलो असतो. निघावंच लागेल. इथून निघालो नाही तर जेलमध्ये जाऊ. नाही, असं काही होणार नाही. धनंजय सरदेसाई जिवंत असल्याचा बाण बरोबर बसलाय. सगळे त्याच विचारात आहेत. कशावरून? अजय ठाकूरला मी काही बोलूच दिलं नाही. मीच विषय बदलला, आणि धनंजय सरदेसाई मला कसे दिसले हे मी सांगत बसलो. त्यामुळे आधीचा विषय विसरले. पण मग हे किती दिवस खेचणार आहोत आपण शरद? बघू, जमेल तेवढं खेचू. आणि हो, मीरा आणि गायत्री पण तिथे होत्या. त्या काय पोलीस स्टेशन मध्ये राहतात का हल्ली? मागे मी गेले होते पोलीस स्टेशन मध्ये, तेव्हा सुद्धा ती होती तिथे. असू दे ना, चांगलंच आहे की. या पोलीस तपासणीमुळे कंटाळून एक दिवस या केसला सोडून देतील ते. नाही शरद, आता हे तेवढ्यापुरतं राहणार नाहीये. त्या अजय ठाकूरला जर का माझ्या भूतकाळात इंटरेस्ट वाटायला लागला ना, तर तो खूप त्रास देईल आपल्याला. त्याला संशय यायच्या आधी आणि तो फार खोलात शिरायच्या आधी आपणच हा खेळ थांबूया. त्या वाघमाऱ्याच्या मागे लागून ना हे डील पूर्ण करून टाकूया आणि इथनं निघून जाऊ. नाहीतर प्रकरण फार अंगाशी येईल रे आपल्या. काळजी वाटायला लागली मला शरद, काळजी वाटायला लागली. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.